तुम्हाला बिल्डर किंवा ब्रोकर असं म्हणतो का की सर हा प्रोजेक्ट 2 वर्षात डबल होणार आहे? जर हो तर सावध राहा, कारण तुम्ही फेक ॲप्रिसिएशन ट्रॅपमध्ये अडकताय. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट कॅप. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फेक ॲप्रिसिएशन ट्रॅपमध्ये एक इन्व्हेस्टर कसा फसतो. रिअल इस्टेटमध्ये ॲप्रिसिएशन म्हणजे प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते, पण काही ठिकाणी ही वाढ खरी नसते, ती आर्टिफिशियली क्रिएट केलेली असते आणि अशाच ठिकाणी एक इन्व्हेस्टर फसतो. आता हा फेक ॲप्रिसिएशन ट्रॅप नेमका कसा काम करतो ते जाणून घेऊया. स्टेप 1, बिल्डर प्रोजेक्ट लॉन्च करतो पण लो प्राइसवर. स्टेप 2, काही युनिट्स हे इंटरनली विकले जातात, फॅमिली, फ्रेंड्स किंवा इतर रेफरन्समध्ये. स्टेप 3, थोड्याच महिन्यात रेट हा आर्टिफिशियली वाढवला जातो, जसं की 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट किंवा मग 7,500 रुपये पर स्क्वेअर फीट. स्टेप 4, मार्केटिंग सुरू होतं. म्हणजे काय तर लास्ट युनिट उरलेला आहे, प्राइस खूप जास्त वाढत आहे आणि हा प्लॉट किंवा हा प्रोजेक्ट खूप जास्त डिमांडमध्ये आहे. आणि स्टेप 5, नवीन इन्व्हेस्टर हा फोमोमध्ये येतो आणि तो युनिट विकत घेतो. पण खरी गोष्ट काय माहितीये का, तर त्या एरियामध्ये डिमांड नसते. रिसेल करताना बायर मिळत नाही, प्राइस स्टॅगंट राहतो किंवा मग कमी होतो. म्हणजेच काय तर तुम्ही घेतलेलं ॲप्रिसिएशन हे फक्त पेपरवर असतं. आता बघूयात हा ट्रॅप जर तुम्हाला अवॉइड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं. आसपासच्या प्रोजेक्टचे ऍक्च्युअल रेट्स कम्पेअर करा, रिसेल मार्केट चेक करा, टू गुड टू बी ट्रू असे प्रॉमिसेस पहिले अवॉइड करा आणि लोकेशन डिमांड समजून घ्या आणि इमोशनने नाही तर तुम्ही कलेक्ट केलेला डाटाने डिसिजन घ्या. लक्षात ठेवा, रिअल इस्टेटमध्ये स्लो ग्रोथ हीच खरी सेफ ग्रोथ असते आणि फास्ट ग्रोथ बहुतेक वेळा एक ट्रॅप असतो. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.